वर्षभरातील पीक स्थिती, पावसाचं प्रमाण तसंच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींसह देशाची संरक्षण स्थिती याचा अंदाज वर्तवणारी बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक भेंडवळची घटमांडणी यावर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे आज होणार आहे। या मांडणीद्वारे पावसाचे अंदाज काय येणार, वर्षभराची पीक स्थिती काय असणार, शेतमालाला भाव काय मिळणार याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचं लक्ष लागलंय। विदर्भासह राज्यभर प्रसिद्ध असलेल्या या घटमांडणीतून अतिवृष्टी, दुष्काळ, पीक स्थिती, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती त्यासोबतच विविध संकटांबाबत अंदाज वर्तवला जातो। त्यामुळे या मांडणीबाबत शेतकरी वर्गासह राजकीय नेते आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी उत्सुकता लागली आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना उन्हाचा तडाखा बसतोय। राज्यातील विविध जिल्ह्यात उष्माघातामुळे अनेकांनी जीव गमावले। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्याच्या ढवळपुरीत उन्हाच्या तडाख्यामुळे महिलेचा मृत्यू झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेलाय। पारनेर तालुक्यातील ढवळपुरीत राहणाऱ्या हर्षदा या शेतात काम करत होत्या। दुपारच्या कडक उन्हात मका कापताना चक्कर येऊन 46 वर्षीय हर्षदा कोसळल्याने त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दुसरीकडे महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय। बुलढाणा जिल्ह्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे। मुंबईहून पुसदकडे जाणारी एक खासगी प्रवासी बस समृद्धी महामार्गावर सकाळी 6च्या सुमारास अपघातग्रस्त झाली। चालक आणि वाहक हे मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात हा अपघात घडल्याचं बसमधील प्रवाशांकडून सांगण्यात येते। या भीषण अपघातात 1.5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झालाय, तर 25 प्रवासी जखमी झालेत। सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींमध्ये 6 प्रवासी गंभीर असल्याची माहिती समोर येते। दरम्यान अपघातग्रस्त खासगी बस दुसऱ्या एका कारवर आदळल्यानं कारचंही मोठं नुकसान झालंय। राज्यातील अनेक ठिकाणी भोंदूबाबांनी पुरोगामी महाराष्ट्राची लखतरं पार वेशीला टांगली आहेत। यात संगमनेरच्या आणखी एका भोंदूबाबाची भर पडली आहे। संगमनेरच्या वडगाव पानच्या दत्तधाम सरकारमध्ये रुग्णांना गंडवण्यासाठी काळी कृत्य करणारा भोंदू समोर आलाय। भोंदू गडगे यानं स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचं भासवून दत्तधाम सरकार नावाचं YouTube चॅनल सुरू केलं। या माध्यमातून तो कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्रशक्तीने बरे करणं, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून देण्याचा दावा त्यांनी केलाय। तसंच घरातील विविध समस्या दूर करण्याचे खोटे दावे देखील त्याने केले। गेल्या 10 वर्षापासून त्यांनी शेकडो लोकांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचं उघड झालंय। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं भोंदू गडगेच्या काळ्या कृत्यांसंदर्भात पोलिसांना निवेदन दिलं होतं। मात्र या भोंदूबाबानं थेट अन्नीसचे कार्यकर्तेच आपल्याकडे पैसे मागत असल्याचा दावा केला होता। नंतर भोंदूबाबा गडगे याच्या विरोधात अन्नीस आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी त्याला आता बेड्या ठोकल्यात। पुण्यात आज अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेत। मध्य भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी दर्शनासाठी होणार आहे। तसंच भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे। ही गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत। त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिमंत जाधव यांनी केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करत महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवलाय। विशेषतः काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीका करत त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर विरोधकांचा विरोध हा देशाच्या प्रगतीस अडथळा असल्याचं म्हटलंय। पंतप्रधानांनी आपल्या भाषणात परिवारवादी राजकारणावर निशाणा साधत अशा पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांना संसदेत पोहोचू द्यायचं नाही असा आरोप केलाय। तसंच 21व्या शतकातील महिलांना सर्व घडामोडींची जाणीव असून त्या योग्य निर्णय घेतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। महिला आरक्षण विधेयकावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण भाषणात काँग्रेसचा अनेकदा उल्लेख केला। अंदाजे 60 वेळा काँग्रेसचं नाव घेत त्यांनी या पक्षावर राष्ट्रहिताला विरोध केल्याचा आरोप केला।
देशामध्ये आता आणखी एका नव्या राजकीय पक्षाची स्थापना होणार आहे. माजी केंद्रीय मंत्र्यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. माजी केंद्रीय मंत्री आर.के. सिंग आता स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. माजी सनदी अधिकारी ते राजकारणी बनलेले आर.के. सिंग यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर 5 महिन्यानंतर नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याचं जाहीर केलंय. एका मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. त्यांचा प्रस्तावित पक्ष प्रामाणिक, सुशिक्षित, जातनिरपेक्ष व्यक्तींना एकत्र आणेल. हा नवा पक्ष बिहारच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करेल असंही त्यांनी म्हटले. आर.के. सिंग हे 12 वर्ष भाजपमध्ये होते. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण पक्षाकडून निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर आता ते देशाच्या राजकारणात नव्या पक्षाची स्थापना करणार आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. त्या ठिकाणी एका सुपरमार्केटमध्ये एका बंदूकधाऱ्यानं काही लोकांना ओलीस ठेवलं. त्यानंतर त्यांच्यावर बेछूट गोळ्या झाडत 6 जणांचा जीव घेतला. मात्र पोलिसांनी नंतर गोळ्या झाडून हल्लेखोराला ठार केले. या घटनेवर भाष्य करताना युक्रेनच्या गृहमंत्रालयाचे प्रमुख इहोर क्लिमेंको यांनी पोलिसांच्या एका विशेष पथकाने ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु चर्चेतील वाटाघाटी अयशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी दुकानात प्रवेश केला. त्यावेळी बंदूकधारी व्यक्तीने पोलिसांना शरण येण्यास विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला गोळ्या झाडून ठार केल्याची माहिती दिली आहे. IPL 2026च्या 27व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं अटीतटीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सचा 10 धावांनी पराभव केलाय. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ईशान किशनच्या नेतृत्वाखालील हैदराबादनं शानदार विजय मिळवलाय. या विजयामुळे हैदराबादने गुणतालिकेत मोठी झेप घेतली असून 6 सामन्यात 6 गुणांसह टॉप 4 मध्ये एंट्री मारली आहे. हैदराबादने अत्यंत स्फोटक सुरुवात केली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 23 धावा केल्या, पण खऱ्या अर्थानं मैदानात वादळ आणलं ते अभिषेक शर्मानं. अभिषेकनं अवघ्या 15 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केलं आणि 22व्या चेंडूत 59 धावांची तुफान खेळी केली. 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. खराब सुरुवात असूनही एक वेळ अशी होती की चेन्नईसाठी हा विजय सोपा असल्याचं वाटत होतं. मात्र हैदराबादनं शेवटच्या षटकात चेन्नईच्या तोंडचा घास हिरावला आणि विजयावर आपलं नाव कोरलं. बिग बॉस मराठी 6चा 3 महिन्यांचा प्रवास आज अखेर संपणार आहे. गेले 100 दिवस टॉप 5 स्पर्धकांनी घरात राडा घातला. बिग बॉसच्या घरात मैत्री, प्रेम आणि शत्रू या सर्व भावना पाहायला मिळाल्या. रितेश भाऊंनी वेळोवेळी घरातील सदस्यांची शाळा घेतली, तसंच कौतुक देखील केलं. अखेर ग्रँड फिनालेचा दिवस आलाय. बिग बॉस मराठी 6ची ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे. त्यातच आता बिग बॉस मराठी 6ची ट्रॉफीची पहिली झलक समोर आली आहे. सोनेरी रंगाच्या या चमकदार ट्रॉफीनं स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. ट्रॉफीवर बिग बॉस मराठी विनर सीझन 6 असं लिहिलंय. सुंदर ट्रॉफी पाहून घरातील सदस्य भावुक झाले. बिग बॉस मराठी 6च्या विजेत्याला चमकदार ट्रॉफी सोबतच तब्बल 15 लाख रुपयांची प्राइज मनी मिळणार आहे. दरम्यान आज रात्री विजेत्याचं नाव रितेश भाऊ ग्रँड फिनालेला घोषित करणार आहेत.